शिंदे सेनेला भाजपने बालेकिल्ल्यातच गंमतमध्ये गार केलं। मुंबई ठाण्यानंतर शिवसेनेनं छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली पाळंमुळं रुजवली, पण त्याच संभाजीनगरमध्ये आज शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मित्रपक्षानं हद्दपार केले। जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे एक पालकमंत्री, एक खासदार आणि 6 आमदार आणि जिल्हा परिषदेचे तब्बल 21 सदस्य अशी भक्कम फौज आहे। एवढी मोठी राजकीय ताकद आणि सत्तेचा वरचष्मा असूनही स्थानिक पातळीवर भाजपनं अतिशय थंड डोक्यानं शिंदे सेनेला छत्रपती संभाजीनगरच्या सत्तेतून हद्दपार केलं। अगदी रीलच्या भाषेत सांगायचं झालं तर भाजपने शिंदे सेनेला गंमतमध्ये गार केलं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाजपनं गंमतमध्ये शिंदे सेनेला गार कसं केलं आणि शिंदे सेना स्वतःहून गंमतमध्ये गार झाली की भाजपने गार केलं, हाही प्रश्न आहे। या सगळ्यात ठाकरे सेनेची भूमिका कोणाच्या फायद्याची ठरली याचाच उलगडा करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघून तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। महापालिकेपाठोपाठ भाजपनं छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेची सत्ताही ताब्यात घेतली। महापालिकेत शिंदे सेनेला छोट्या भावाला सत्तेत सामील करून घेत उपमहापौर पद दिलं। हे उपमहापौर पद म्हणजे शिंदे सेनेच्या सन्मानापेक्षा अपमानच अधिक आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आणि या सगळ्या चर्चेला सध्या निमित्त ठरलंय ते जिल्हा परिषदेची निवडणूक। हे जिल्हा परिषदेचं नेमकं गणित काय ते आधी आपण जरा समजून घेऊ। जिल्हा परिषदेतील आकड्यांचा खेळ। कोणत्याही निवडणुकीत शेवटी आकडेच बोलतात, त्यामुळे सर्वात आधी आपण छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे हे संख्याबळ समजून घेऊ। जिल्हा परिषदेत एकूण 63 सदस्य आहेत। यात भाजपचे 24, शिंदे गटाचे 21, ठाकरे गटाचे 9, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 1 आणि अपक्ष व प्रहार मिळून असं 4च पक्षीय बलाबल आहे। बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 32 सदस्यांची गरज असते। महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानं शिंदे सेनेनं झडपीत आपला भगवा फडकवण्याची जोरदार तयारी केली होती। अध्यक्ष निवडीवेळी शिंदे सेनेच्या स्थानिक नेत्यांनी 37 सदस्यांचा दावा केला होता, पण भाजपने स्वतःचे 23, अजित पवार गटाचे 4, प्रहार आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 आणि 2 असं अपेक्षा मिळून 31चं संख्याबळ गाठलं। त्यामुळे सत्ता मिळवण्याच्या तयारीत असलेल्या शिंदे सेनेनं साधा उमेदवारी दिला नाही। भाजपचा बिनविरोध अध्यक्ष उपाध्यक्ष झाला। नंतर विषय समिती सभापती निवडीच्या दिवशी तर 63 पैकी तब्बल 32 सदस्य गैरहजर राहिले। केवळ 31 सदस्यांच्या उपस्थितीत ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक पार पडली। विरोधकांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत भाजपनं 4 पैकी 3 विषय समिती सभापतीपद स्वतःकडे ठेवली। यात माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या कन्या मीनाक्षी पवार, अनिता मोटे आणि अपक्ष सचिन गरड यांना भाजपने स्वतःच्या कोट्यातून सभापतीपद केलं, तर एक पद राष्ट्रवादीत सत्तेचं संतुलन साधण्याचा प्रयत्न केला। शिंदे सेनेचा गंमतमध्ये कार्यक्रम का झाला? आता सर्वात मोठा प्रश्न आहे की एवढी मोठी ताकद असताना शिंदे सेनेवर ही नामुष्की का उडवली? याची कारणी-मीमांसा आपल्याला महापालिका निवडणुकीतील निकालात पाहायला मिळते। महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेनेची युती तुटली होती। तिथे भाजपने स्वबळावर तब्बल 57 जागा जिंकून आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं होतं। त्यानंतर झालेल्या 9 पैकी 6 पंचायत समित्यांवरही भाजपने एक हाती झेंडा फडकवला। जिल्ह्यात खरा मोठा भाऊ कोण यावरून 2 पक्षांमध्ये सातत्यानं शीतयुद्ध सुरू आहे। जिल्हा परिषदेत शिंदे सेनेनं अध्यक्षपदाचा हट्ट धरला होता। हा हट्ट पूर्ण करण्यासाठी त्यांनी थेट ठाकरे गटांच्या 9 सदस्यांना सोबत घेण्याचा प्रयत्नही केला, पण ही खेळी ऐनवेळी फसली आणि त्यांच्या पदरी निराशा पडली। अध्यक्षपद मिळत नसल्याचं स्पष्ट झाल्यावर शिंदे सेनेनं सभापती पदाच्या निवडणुकीवर अधिकृत बहिष्कार टाकला। खुद्द खासदार संदीपान भुमरे यांनीही बहुमताचा आकडा जुळत नसल्यामुळे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची कबुली दिली। पण या सर्व घडामोडीचा साधा सरळ अर्थ एवढाच की भाजपने अतिशय पद्धतशीरपणे शिंदे सेनेला सत्तेतून बेदखल केलं। यासाठी शिंदे सेनेनेही हातभार लावलाय। पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार आणि माजी मंत्री संदीपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार अशी मातब्बर नेते मंडळी शिंदे सेनेकडे आहे, पण त्यांच्यातच प्रचंड मतभेद आहेत। स्वतःच्या कुटुंबाच्या पलीकडे त्यांचं पक्षाशी काही देणं घेणं नाही, असं अनेक वेळा समोर आले। शिरसाटांनी आपल्या घराणेशाहीसाठी महापालिकेत भाजपसोबतची युती तोडली असा आरोप भाजपने केला होता। काही करून मोठा भाऊ होण्याच्या तयारीत असलेल्या भाजपसाठी शिंदे सेनेतील दुफळी फायद्याची ठरली आणि शिंदे सेना गंमतमध्ये गार झाली। भाजपची अजित पवार गटाची जवळीक। शिंदे सेनेला गार करतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जवळ करण्याचं धोरण भाजपनं राबवलं। अजित पवार यांच्या अकाली जाण्याने राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली, पण त्यांचे पक्ष कार्यकर्ता आजही स्थानिक पातळीवर आपलं राजकीय अस्तित्व टिकून आहेत। याच अजित पवार गटाने आपल्या 4 सदस्यांच्या बळावर भाजपसोबत हातमिळवणी केली। बाळाजी सोनटक्के यांच्या रूपानं सत्तेत एक महत्त्वपूर्ण सभापतीपद मिळवलं। आपल्या सत्तेला भविष्यात सुरुंग लागू नये म्हणून भाजपने एक पद मित्रपक्षाला सोबत ठेवलं। ठाकरे गट कोणाच्या बाजूला? छत्रपती संभाजीनगर मधल्या सत्ता समीकरणात सर्वात धक्कादायक आणि अनपेक्षित अँगल ठाकरे गटाचा आहे। ठाकरे गटाची भूमिका या निवडणुकीत अप्रत्यक्षपणे भाजपला कशी फायद्याची ठरली हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जिल्हा परिषदेतील ठाकरे गटाचे सदस्य कृष्णा पाटील लोणगावकर यांनी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केलेत। सभापती निवडणुकीत सहभागी न होण्याचा आणि बहिष्कार टाकण्याचा व्हीप दानवे यांनी बजावला होता। लोणगावकर यांच्या मते दानवे आणि एकनाथ शिंदे यांच्यात नव्या समीकरणासाठी गुप्त बैठका झाल्या होत्या आणि दानवे यांनी काढलेल्या
काढलेला व्हीप संशयास्पद होता. केवळ राजकीय गणितांचा विचार केला तर ठाकरे गटाचे 9, शिंदे गटाचे 21 असे एकूण 30 सदस्य एकत्र आले असते तर भाजपला बहुमतापासून रोखणं सहज शक्य झालं असतं. पण दानवेंच्या व्हीपमुळे ठाकरे गटाने या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकला आणि तो थेट भाजपच्याच पत्त्यावर पडला. भाजपला रोखण्याची एक अत्यंत मोठी संधी गमावली गेली. ठाकरे गटाच्या दानवेंच्या भूमिकेमुळे भाजपचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला. थोडक्यात काय तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीतून भाजप स्थानिक राजकारणात अत्यंत आक्रमकपणे आपली 100% वर्चस्वाची वाटचाल करत आहे हे स्पष्ट होते. पालकमंत्री आणि 6 आमदार असलेल्या मित्रपक्षाला त्यांनी सत्तेबाहेरचा रस्ता दाखवलाय. भविष्यातील आक्रमक रणनीतीचे स्पष्ट संकेत आहेत. भाजपला मित्रपक्षांना गार करायचं आहे, पण अंतर्गत लाथाळ्यामुळे मित्रपक्ष स्वतःच गंमतमध्ये गार होत आहेत. त्यामुळे भाजपचा मार्ग आणखी सुकर होत आहे. पण तुम्हाला काय वाटतं, भाजपच्या गंमतमध्ये गार खेळीला शिंदे सेना आणि ठाकरे सेनेनं मदत केली का? भाजपला आता कोणीच रोखू शकत नाही का? दानवेंची बहिष्काराची भूमिका योग्य आहे का? खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा, मित्रमंडळींना व्हॉट्सअपवर शेअर करा आणि टीओडी मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.